एव्हरीवन, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला दगडी खल जो असतो तो वापरात कसा आणायचा याबद्दल माहिती सांगणार आहे। हा दगडी खल आहे, बघू शकता तुम्ही किती छान आहे। तर मी याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता। तर आता मी तो पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घेतलाय आणि याला मी आता तेल आणि हळद मिक्स करून लावणार आहे। मी इथे खाण्याचं जे तेल असतं आपलं गोडे तेल ते घेते आहे। हे मी अर्धा चमचा हळद घेतली इथे, ते असं मिक्स करून घेते। आता हे मी हळूहळू करून असं सगळीकडे लावून घेणार आहे। हे जे आहे ना थोडं चोळून चोळून लावायचं, म्हणजे ते असं पूर्ण कव्हर झालं पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, असं पूर्णपणे मी हे लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे पूर्ण दिवसभर असं ठेवून देणार आहे। खल मी आता धुवून घेतला आहे आणि याला मग पुन्हा आता पाण्यात टाकते आणि रात्रभर असंच भिजत पडू देणार आहे। हे बघू शकता किती स्वच्छ झाला आहे खल आणि अजिबात असं जी माती असते त्यावरची जी धूळ असते, कोटिंग असते, ती पूर्णपणे निघून गेली आहे आणि आता हा जो खल आहे तो वापरण्या योग्य झालेला आहे।